पंकजा उत्रेश्वर जाधव. मी आज तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीविषयी एक गोष्ट सांगणार आहे. सुदामा आणि कृष्ण एक घनिष्ठ मित्र होते. ते एका गुरुकुल येथे शिकत होते. त्यांचे शिक्षण पूर्णपणे प्राप्त झाल्यावर ते एकमेकांपासून दूर झाले. कृष्ण द्वारके नगरीमध्ये आले आणि सुदामा त्यांच्या गावी गेले. काही दिवसानंतर त्यांचे विवाह झाले. कृष्णाने रुक्मिणीशी विवाह केला आणि सुदामांनी एका सुशील नामक मुलीशी विवाह केला. सुदामा हा एक गरीब घरातील होता आणि कृष्ण हे श्रीमंत घरातील होते. लेकरांची ओढताण होताना पाहून सुशीला सुदामावर सारखं चिडत असायची. एके दिवशी सुशीलाने त्याला कृष्णाकडे जायचे सुचवले. सुदामा कृष्णाकडे जाण्यासाठी तयार झाला. त्याच्या पत्नीने त्याला प्रवासात खायला पोहे दिले. सुदामाने विचार केला, मी त्याला दुसरं काहीतरी देऊ शकत नाही, पण पोहे तरी देऊ शकलो. कृष्णाला पोहे खूप आवडत होते. काही दिवसांच्या प्रवासानंतर सुदामा कृष्णाकडे पोहोचला. सुदामाला पाहून कृष्णाने त्याचे स्वतःहून स्वागत केले. त्याची खूप सेवा केली. कृष्ण म्हणाला, माझ्यासाठी काही भेटवस्तू आणली आहेस का? सुदामाने विचार केला, मी एवढ्या मोठ्या देवाच्या दारी आलोय आणि त्याला मी हे पोहे खायला द्यायचे. त्याने ते गठोडे खोलले आणि कृष्णाने त्यातले 2 मोठी पोहे खाल्ले. तिसरे मोठ पोहे खाताना रुक्मिणी म्हणाली की प्रभू, आम्हालाही ठेवा थोडा प्रसाद. कृष्णाने ते प्रसाद रुक्मिणीलाही ठेवला. दुसऱ्या दिवशी सुदामा आपल्या गावी निघाले. काही दिवसांच्या प्रवासानंतर सुदामा आपल्या गावी पोहोचले. त्याच्या डोळ्यावर विश्वासच होत नव्हता की त्याची नगरी पूर्णपणे सोन्याने झाली होती आणि त्याची पत्नी, त्याचे लेकरं त्याला भेटायला बाहेर आले होते. त्यांनी चांगले कपडे व त्यांच्या अंगावर खूप सारे दागिने होते.